छोट दामन असणार आहे तुम्ही दामनच आहे या फरशींच्या खाली बारकी हां एवढी आहे एवढी सर एक वायरेज पिशवी आणतात थैली तो गरम झालेला आहे तो चावणार घरात वायरेज पिशवी असते तो साप उन्हानं रखरखून येतो आपण बसलेलाच होता विटातनी बसला होता आम्ही इटा तिकडे बसले हो ते गरमीमुळे व्हायबल होतोय आणि नाक पण असू शकतोय ना नाग नाही ओळखलाय बघूया ना सर नशीब तपकीर किलरवर आहे त्याला स्पीड होतं म्हणजे स्पीड आहे त्याला म्हणलं लोकांना साप ओळखाले हे महत्वाचं आहे भीती कमी होत आणि त्या इटत होता तिथनं येऊन तिथं घुसला आणि परत इटतच गेला कोणा मला शक विटाच आहे माझा शक विटामध्येच आहे ते गरम लागतंय ना फरशा इटातच गेला विटत ते विटत गार राहतंय ना त्या विटा आहेत ना तुमच्या सर त्याच्यात गार राहतंय त्यामुळे त्याला खायला भरपूर खातं गोमा आहे त्या मित्रांनो हा धामण साप आहे जो की बिनविषारी सर्प येतो याच्यापासून काहीही धोका नाही पोद्दार मळा म्हणून आहे इथंच कवठेमंकाळमध्ये माळी बिल्डर्स आहेत त्यांच्या जवळ आणि अशा ठिकाणी साप आला तर तो वाचवणं कर्तव्य आहे आणि बघा तो कसा सेफ बसला तुम्हाला तिथं आहे वाटलं पण तो नजर चुकून अलीकडं आला आणि तुम्ही बोललेलाच अंदाज सही आहे की तो धामण साप आहे वायरेज पिशवी कुठे गेली मग कसा धरला जातोय बघ जवळ त्याला किती सॉफ्ट धरतोय बघ बया कशाला घाबरतोय धामण आहे धरी तर बघ तो चावण्यासाठी यायला भैया ॲग्रेसिव्ह झाला भैया चावतोय हे माहीत होतं मला बघतो बघ बघ किती चावण्यासाठी प्रयत्न करतोय किती किती तो ॲग्रेसिव्ह झालाय सर बघा वायरेची थैली का मागवली लक्षात आलं तो चावणार हे माहीत होतं अंदाज सही आहेत ना सर सर्प मित्र असल्यामुळं किती ॲग्रेसिव्ह झालाय बघा तो चावण्यासाठी तोंड फुगवणं आणि धामण तो उन्हाच्या गरमीतून फुलं तिथं विटात बसलेला होता तुमचं लक्ष गेल्यामुळं आणि तो फुल ॲग्रेसिव्ह फुल म्हणजे फुल समजा सर हा साप जरी न काही कळणाऱ्या माणसाला जरी चावला तर लोक भिवून मरते त्या सापासून काहीही नाही विषही नाही किती जरी चावला तर नाही पण फुल ॲग्रेसिव्ह झाला तो काय तो नुसता चावणं एकच उद्योग तो काय आणि काही होत नाही हा जरी साप चावला आता हा माझा शर्ट आहे हा चावण्याचा प्रयत्न करणार याला त्याला बुद्धी नाही याला चावणार तो सर चावणार इथं फडकं जरी असेल तरी चावणार स्टिकला चावणार फक्त गरमी झाली आणि हा दामन साप आहे चावला तर कोणालाही धोका नाही होत आणि असा साप मानवी वस्ती त्याला मारू नका यांचं सर्वांचं अभिनंदन त्याला नाही इजा पोचवता त्यांनी सर सुंदर सापाला वाचवलेला आहे आणि हा ॲग्रेसिव्ह साप उन्हाचं टेम्परेचर वाढल्यानंतर सापांना टेम्परेचर पेलत नाही अतिउष्णता झाली तर साप मरतात आणि त्यामुळे ॲग्रेसिव्ह होतात हात घालताना अडखळीत ते विचार करून घालायला लागतं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे महिना हा मॅटिंगचा स्प्रेट आहे नंतर तिथून साप अंडी घालतात धोका कमी होतो